मी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या दिवशी अमावस्यासुद्धा असणार आहे. अमावस्येच्या दिवशी पूजाविधी कशी करावी, काय करावे, काय करू नये, शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताची सांगता आणि उद्यापन करत असतो. उद्यापन आपल्याला कोणत्या दिवशी करायचं आहे, कोणत्या तारखेला करायचं आहे, शुभ वेळ काय आहे, अमावस्या शेवटच्या गुरुवारी राहणार आहे का, राहुकाळ कधी राहणार आहे, अमावस्या आहे तर उद्यापन कोणत्या वेळेत करायचं आहे. तर एक एक पुस्तिका किती सुहासिनीला बोलून आपल्याला ही भेटवस्तू द्यायची आहे, कुमारिका किती बोलवायच्या आहे, नैवेद्य कोणता ठेवायचा आहे, या दिवशी काय करायचं आहे, काय करू नये, व ज्या आपण पूजेसाठी वस्तू मांडलेल्या आहेत तर त्या वस्तूचं काय करायचं आहे. सुतक पडलेलं असेल, मासिक पाळी आलेली असेल किंवा एखादा गुरुवार राहिलेला असेल तर काय करायचं आहे, काय करू नये, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. पहा, भरपूर स्त्रियांना असा प्रश्न पडलेला आहे की गुरुवारी अमावस्या आहे तर लक्ष्मीपूजन करावं का, गुरुवारचं उद्यापन करावं का. तर पहा, जी अमावस्या आलेली आहे तर ही अमावस्या माता लक्ष्मीला समर्पित केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून हा जो दिवस आहे हा पूजा करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. तर पहा, पुस्तकामध्ये महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे चौथ्या गुरुवारी किंवा 5व्या गुरुवारी महालक्ष्मी उद्यापन केलं जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण या व्रताची सांगता जी आहे तर ती करत असतो आणि शेवटच्या दिवशी आपण उद्यापन जे आहे तर ते करत असतो. म्हणूनच आपल्याला जे उद्यापन आहे तर ते 18 डिसेंबर वार गुरुवार राहणार आहे. या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर पहा, कालनिर्णयावर या दिवशी अमावस्या दाखवलेली आहे. या दिवशी अमावस्येचा प्रारंभ होत आहे. तर गुरुवारच्या दिवशी अमावस्या आहे का, या दिवशी पूजा करावी का, उद्यापन करावं का. तर पहा, अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो 18 डिसेंबर हा उत्तर रात्री 4:51 सुरुवात होणार आहे. या दिवशी शुक्रवार असणार आहे, कारण 3च्या नंतर सकाळ चालू होत असते, म्हणून 3च्या नंतर आपण ब्रह्ममुहूर्त म्हणत असतो. म्हणून 3च्या नंतर आपण जेव्हा जी तिथी बघत असतो तर ती शुक्रवारी अमावस्या तिथी आलेली आहे. म्हणून शुक्रवारच्या दिवशी सकाळीच ही तिथी जी आहे ती 4:59 ही अमावस्या तिथी चालू होणार आहे. आणि ही या अमावस्येची समाप्ती जी आहे तर शनिवारच्या दिवशी 20 डिसेंबरला शनिवारच्या दिवशी सकाळी 7:12 शनिवारच्या दिवशी समाप्ती होणार आहे. म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता. 6 किंवा 12 वाजेपर्यंत संध्याकाळी करू शकता, कारण या दिवशी अमावस्या नाही, शुक्रवारी अमावस्या आहे. त्यामुळे हा दिवस जो आहे अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. तर पहा, मार्गशीर्ष महिना जो आहे हा माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची जो कोणी सेवा करत असतो त्या घरामध्ये धन धान्य संपदा ही कधीच कमी पडत नाही. घरामध्ये ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ होते. कर्ज झालेले असेल तर ते लवकरात लवकर कमी होत असते. आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये जे कर्ज किंवा पैसा घरामध्ये जर टिकत नसेल तर पैसा येऊ लागेल. माता लक्ष्मीची सेवा करून पूजा करून या व्रताची सांगता केली जाते, ज्यामुळे घरात राहणाऱ्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाहीत. माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावर स्थिर अवस्थेमध्ये राहावी, ज्यामुळे घरामध्ये धन पैसा हा कधीच कमी पडणार नाही. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी आणि आपण विधीनुसार या दिवशी पूजा करून माता लक्ष्मीला मंदिरामध्ये जाऊन काहीतरी वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि या व्रताची सांगतासुद्धा केली जाते. आता पहा, ही झाली माहिती की वेळेनुसार व उद्यापन कोणत्या वेळेत करायचं आहे, कधी करायचं आहे, हे झालं उद्यापनचं. तर आता आपल्याला पाहायचं आहे की उद्यापनाच्या दिवशी काय लागणार आहे, किती सुवासिनी बोलवायच्या आहेत, कुमारिका किती बोलवायच्या आहे, पुस्तिका वाटप किती करायचे आहे. काही स्त्रियांना जर तिन्ही गुरुवारी आपल्याला जशी पाहिजे तशी जर सेवा करणं झालं नाही किंवा
श्री सुक्तमचं पठण तुमच्याच्यानं झालं नाही किंवा महालक्ष्मी अष्टकम पठण झालं नाही तर शेवटच्या गुरुवारी आवर्जून करायची आहे ही सेवा केल्याने घरामध्ये दारिद्र्य गरिबी नावालाही उरत नाही, आरोग्य सुधारते आणि घरामध्ये आजारपण येत नाही. आता या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एका बादलीमध्ये थोडंसं गंगाजल, हळद किंवा तुमच्या घरासमोर थोडंसं शेण असेल तर शेण घेऊन यायचं आहे. थोडंसं शेण टाकायचं आहे यामध्ये आणि हा जो सडा आहे हा मुख्य दारावर आपल्याला शिंपडायचा आहे. यामुळे घरामध्ये लक्ष्मी वास करत असते आणि घरामध्ये दारिद्र्य नावालाही उरत नाही, वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये जी व्यक्ती आलेली आहे तर चांगल्या मनाने आलेली असेल तर तिच्या मनामध्ये वाईट भावना येत नाही व आपल्याला तिचा दोष आहे तर तो लागत नाही. आज सकाळी उठल्यानंतर आपल्याला मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे. तुळशी माताला या दिवशी आपल्याला कच्चं गाईचं दूध, त्यामध्ये 2 चमचे आपल्याला जो रस आहे, जसं की उसाचा रस जो आहे तर तो टाकायचा आहे 2 चमचे आणि थोडीशी आपल्याला हरभऱ्याची डाळ, त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला तुळशी माताला या दिवशी अर्पण करायच्या आहेत. असं म्हटलं जातं की ह्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात. आणि सकाळी माता लक्ष्मीचं आगमन होत असते ब्रह्ममुहूर्तावर, तर या वेळेमध्ये आपल्याला जे उंबरवटा आहे स्वच्छ पुसून रांगोळी काढायची आहे, हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एका प्लेटमध्ये लावायचा आहे, त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्यावर हा दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून एक अगरबत्ती तिथे लावायची आहे. उंबरवट्याला आपल्याला हळदी कुंकाचे 5 बोटे लावायचे आहे आणि पूजा करून घ्यायची आहे उंबरवट्याची. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी चालू होते आणि घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती बाहेर निघून जात असते. तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली जात नाही, कारण या दिवशी फरशी पुसल्याने आपला जो गुरुग्रह आहे तर हा कमकुवत होत असतो, ज्यामुळे आपल्या कामामध्ये यश मिळत नाही, प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात. या दिवशी चुकूनही केस धुवू नये. आपल्याला बुधवारच्या दिवशी केस धुवायचे आहे आणि फरशी पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे, 1 चमचा खडे मीठ टाकायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. गोमूत्र आणि गंगाजल 2 थेंब टाकायचं आहे आणि त्यानंतर फरशीही आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पुसून घ्यायची आहे. आणि हेच पाणी जे आहे तर आपल्याला संपूर्ण घरामध्ये तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं आहे, म्हणजे फरशी पुसल्यासारखंही होईल आणि घरही पवित्र होईल. त्यानंतर माता लक्ष्मीचा जे कलश मांडून घट आपण तयार करत असतो, माता लक्ष्मीला सजवत असतो, नऊवारी साडी घालत असतो, तर तशा पद्धतीने आपल्याला कलशाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजून सजवून घ्यायचं आहे. 16 शृंगाराच्या वस्तू परिधान करायच्या आहेत. गजरा असेल पिवळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा गजरा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला ओटीची वस्तू जी आहे, शृंगाराच्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिवशी महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा पठण करायचं आहे. आता उद्यापन कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे पहा. ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळानंतर प्रवेश करते, तिन्ही सांजेच्या वेळी, त्या वेळेमध्ये आपल्याला 5 किंवा 7 सुवासिनीला घरामध्ये बोलवायचं आहे. त्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, शक्यतो आसन टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, 5 सुवासिनीला आपल्याला जेव घालायचा आहे किंवा तुम्ही 1 सुवासिनीला जेव घातलं तरीही चालेल. तुम्ही 9 किंवा 11 महिलाला सुद्धा बोलवू शकता. त्यानंतर मांडी घालून बसायचं आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक पुस्तिका जी आहे तर माता लक्ष्मीची जी पुस्तिका आहे 5, 9 किंवा 7 असेल तर या पुस्तिकेला पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं आहे. याच्यावर 1 फळ असेल तर तो ठेवायचा आहे. केळ ठेवू शकता, सफरचंद ठेवू शकता किंवा फळाऐवजी तुम्ही खारीक ठेवली तरीही चालेल. याला हळदी कुंकू लावून 1 फूल ठेवून आपल्याला हे जे वस्तू आहे किंवा पुस्तिका आहे तर आपल्याला पदरामध्ये द्यायची आहे आणि त्यानंतर एका सुवासिनीला आपल्याला खीर किंवा जेव घालायचं आहे. तुम्ही 5ही जणीला खीर खाऊ घालू शकता या दिवशी. त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. जर तुम्हाला सुवासिनी मिळाल्यास नाही तर तुम्ही
कोणी कुमारिकालाही बोलवू शकता. 5, 6 किंवा 7 असेल, 9 असेल अशा पद्धतीने सुवासिनीला बोलवू शकता, महिला बोलवू शकता. मुलगी असेल किंवा महिला असेल या दोन्हीपैकी एकाला बोलवू शकता किंवा एका सुवासिनीला किंवा एका मुलगीला तुम्ही बोलवू शकता. पहा, काही घरासमोर महिला असतात. आपण जर बोलवलं तर कधी कधी येतात, कधी कधी येत नाही. तर मग अशा ऐवजी आपल्याला कोणती गोष्ट जी आहे तर कशा पद्धतीने करायची आहे, अशा वेळेस उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे, कोणाला पुस्तिका ही वाटप करायची आहे. तर एखादी स्त्री नाही मिळाली तर घरातील सुवासिनी स्त्रीने काय करायचं आहे, काय करू नये, कोणाला पुस्तिका वाटप करायची, कोणाच्या ओठीमध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे, याबद्दल माहिती पाहूयात. आता पहा, हे उपास जे आहे तर ते कुमारिकांना केले असेल, मुलगीने केले असेल तर मुलीलाच आपल्याला बोलवायचं आहे आणि मुलीलाच पुस्तिका म्हणून वाटप करून द्यायची आहे. या दिवशी आवर्जून आपल्याला हळदी कुंकू लावल्यानंतर महिला असेल किंवा लहान मुलगी असेल तर त्याच्या पाया पडायच्या आहे. कारण जी लहान मुलगी आहे किंवा सुवासिनी आहे तर तिला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून माता लक्ष्मीचं स्वरूप समजून आपण पूजा करायची आहे, पाया पडायचे आहे. ज्यामुळे अखंड सौभाग्यवतीचं आपल्याला जे पुण्यफळ लाभत असते, आशीर्वाद लाभत असतो. तर काही ठिकाणी 5 सुवासिनीला जेवू घालण्याची पद्धत असते, तर काही ठिकाणी जी मुलगी आहे तर तिला फळं किंवा काही शृंगाराच्या वस्तू दिल्या जातात. अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून तिला वाण दिले जाते. तर आता मासिक पाळी आलेली असेल तुमच्या घरामध्ये कोणाला किंवा सुतक पडलेला असेल तर काय करायचं आहे. तर पहा, तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर घरामध्ये राहणारे जे सदस्य आहेत, मुलगा असेल, पती असेल, तर त्यांच्याकडून तुम्ही ही पुस्तिका जी आहे तर ती वाटप करू शकता किंवा वाचली तरीही चालेल. पूजा मांडणी करून किंवा व्रताची कथा वाचन करून, मांडणी व्यवस्थित करून, पूजाविधी नित्यनेमाने करून तुम्ही अशा पद्धतीने मंत्र म्हणून हा जो उपास आहे तर तो सोडू शकता, उद्यापन करू शकता. किंवा मोबाईलवर श्रवण केलं तरीही चालेल, किंवा मोबाईलवर श्रवण केलं तरीही चालेल, आरती म्हटली तरीही चालेल. किंवा शेजारी एखादी महिला असेल किंवा मुलगी असेल किंवा कन्या असेल तर तिच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता. ज्या स्त्रियाला मासिक पाळी आलेली असेल तर तिने कशालाही हात लावू नये. एका ठिकाणी आसन टाकून बसायचं आहे आणि कोणत्याही वस्तूला हात न लावता आपल्याला हे उद्यापन व्यवस्थित करायचं आहे. तर पहा, काही घरामध्ये असं असतं की तर मासिक पाळी आली तर पहा, काही घरामध्ये असं असतं की मासिक पाळी आल्यानंतर घरामध्ये जी पुरुष व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे तर त्यांना देवाचं करण्याकरिता इंटरेस्ट नसतो किंवा काही पूजा करत नाहीत. तर मग अशा वेळेस काय करायचं. या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता. पूजा मांडणी असेल किंवा उद्यापन असेल किंवा कथा वाचन असेल, आरती असेल तर करू नका. आणि 18 तारखेनंतर जो पुढचा गुरुवार येणार आहे तर या दिवशी तुम्ही उद्यापन विधीनुसार पंचोपचारे करू शकता. पौष महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येतो तर त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता या दिवशी नैवेद्य कोणता बनवायचा आहे तर या दिवशी आपल्याला सात्विक आहार किंवा सात्विक जेवण बनवायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला वरण, भात, भाजी, पोळी, पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे. यामध्ये कांदा न वापरता आपल्याला हा स्वयंपाक बनवायचा आहे. या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ करू नये घरामध्ये. या दिवशी जेव्हा तुम्ही वरण, भात, भाजी या दिवशी तुम्ही स्वयंपाक बनवत असताना आवर्जून तांदळाची खीर बनवायची आहे. कारण माता लक्ष्मीला तांदळाची खीर खूप प्रिय आहे. आता आपण पाहूयात की सुतक जर पडलं तुम्हाला या दिवशी तर काय करायचं आहे. तर पहा, सुतक संपेपर्यंत आपल्याला पूजाविधी करायला जमत नाही. गुरुवारचं उद्यापन किंवा कथा वाचन आरती करता येणार नाही. जर तुमचं 10 किंवा 12 दिवसाचं सुतक आहे तर ते संपेपर्यंत तुम्हाला पूजाविधी करता येणार नाही. पौष महिन्यात जो गुरुवार येते त्या गुरुवारी आपल्याला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. बरेच जणांच्या कमेंट असतात की आम्ही इतरांकडून पूजाविधी करून घेतली तर चालेल का. सुतक पडलेलं असेल तर विधीपूर्वक आपल्याला घरामध्ये पूजा करता येते का. तर पहा, सुतक पडलेला असेल तर घरामध्ये पूजा चालत नाही. 12 ते आपल्याला 10 दिवस जे आहे तर नीतिनियमाने नियम जे आहे तर ते पाळायचे असतात. म्हणून चुकूनही कोणाकडून सुतक काळामध्ये पूजा जी आहे, उद्यापन जे आहे माता लक्ष्मीचं ते करू नका. तर पहा, मासिक पाळी आलेली असेल तर एक वेळ आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा
एखाद्या महिलांकडून किंवा मुलगीकडून आपण पूजाविधी करू शकतो, पण सूतक काळामध्ये 12 ते 10 दिवस नियम पाळले जातात, कारण त्याचं शास्त्र वेगळं आहे आणि मासिक पाळी आल्यानंतर याचं शास्त्र वेगळं आहे. म्हणून दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून पूजाविधी आपल्याला चुकूनही या वेळेमध्ये करायची नाही. तर आता उद्यापन करत असाल आणि त्या दिवशी तुम्ही जर अचानक गावाला गेलेले असेल, बाहेरगावी गेलेले असेल, तर उद्यापन कसं करायचं आहे? तर पहा, पौष महिन्यात जो गुरुवार येणार आहे, पहिल्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. बाहेरगावी गेलेले असेल तरीही हा उपवास जो आहे गुरुवारचा सोडायचा नाही, हा आपल्याला पकडायचा आहे आणि पुढच्या गुरुवारच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. कारण दरवर्षी 5 किंवा 4 गुरुवार जे आहेत तर ते पडत असतात. यावेळेस 4 गुरुवार पडलेले आहे. जरीही तुमचे 5 होत असेल तरीही चालेल, पण शेवटच्या गुरुवारी म्हणजेच हा गुरुवार सोडून 18 तारखेचा आपल्याला पौष महिन्यात गुरुवारी हे नियम आहेत तर ते पाळायचे आहे आणि उद्यापन अशा पद्धतीने करायचं आहे. म्हणून ही सेवा आणि अशा पद्धतीने पूजा करून पहा, संपूर्ण फळ आपल्याला लाभेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.